हॅलो, मी सोनल आणि तुम्ही आहात रेसिपीज विथ सोनलसोबत. आज बनवणार आहोत आपण राजमा मसाला. यासाठी मी 1 वाटी राजमा घेतला आहे. राजमा रात्रभर पाण्यात भिजवून घेतला आहे. आता राजमा शिजवण्यासाठी मी इथे काही खडे मसाले घेतलेत. कुकरमध्ये 2 पळी तेल टाकून मी खडे मसाल्यांना तडका देऊन घेतला आहे आणि भिजवलेला राजमा 3 ते 4 मिनटं तेलामध्ये फ्राय करून घेतला आहे. शिजवण्यासाठी इथे मी 3 वाटी पाणी घेतलं आहे आणि 2 चमचे मीठ टाकले. मंद आचेवर कुकरला झाकण लावून अर्धा तास राजमा शिजवून घेतला आहे. राजमा शिजून छान मऊसूत झाला आहे. आता मसाल्यासाठी मी इथे 5 मीडियम साईजचे कांदे घेतले, 2 मीडियम साईजचे टमाटर, दालचिनीचा तुकडा, 1 आल्याचा तुकडा, 3 लवंग, मिरी, 3 ते 4 हिरवी मिरची आणि 8-10 लसणाच्या पाकळ्या घेतल्या. सर्व वेगवेगळी पेस्ट करून घेतली. आता कढईत 3 मोठे चमचे तेल घातले, 1 चमचा जिरं टाकले. जिरं तडतडले आणि कांद्यांची पेस्ट इथे टाकून घेतली. कांदा तेलात व्यवस्थित फ्राय केलाय. दीड चमचे हळद घातली, 4 चमचे धना पावडर घेतले, हिरवी मिरची, आलं लसूणची जी पेस्ट केली ती घातली. आता सर्व मसाले तेलात व्यवस्थित फ्राय करून घेऊया. मसाले फ्राय झालेत. आता यात टोमॅटो पुरी टाकली. टमाटर प्युरी व्यवस्थित शिजवून घेतली. मसाला फ्राय झालाय. मसाल्याला छान तेल सुटले. आता 4 चमचे काश्मीरी मिरची पावडर, 3 चमचे रेग्युलर तिखट छान मसाल्यात मिक्स करून घेतले. आता शिजवलेला राजमा सर्व मसाल्यात टाकून घेऊया. इथे आपल्याला ग्रेव्ही जर घट्ट हवी असेल तर 1 चमचा शिजवलेला राजमा मिक्सरमधून पेस्ट करून घेतला. आता राजम्याची पेस्ट ती घातली आहे. बाकी इतर कोणतेही मसाले या ठिकाणी मी वापरले नाहीत. थोडा रस्यासाठी मी इथे 1 कप गरम पाणी घातले. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ग्रेव्ही घट्ट पातळ करू शकतात. 1 चमचा मीठ घातले. शिजवताना 2 चमचे मीठ याआधी वापरलेलं होतं.
शेवटी कोथिंबीर घालून राजमा सर्व करूया। तुम्ही बघू शकता भाजी खूपच छान झाली, ग्रेव्ही दाटसर आणि छान झाली आहे। आजचा मसाला राजमा तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि एकदा तरी तुम्ही बनवून खाणारच खात्री आहे। चला तर मग बनवून खा, मला लाईक करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। बाय, भेटूया पुढच्या रेसिपीला।